उदे ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की यल्लमा त्या व्यक्तीला सापापासून वाचवते व म्हणते, तुम्हाला मी ढकललं कारण तो साप तुम्हाला चावला असता यामुळेच. तेव्हा राजकुमारी म्हणते, पाहिलात ना, हिच्या मनात तुमच्याबद्दल वाईटपणा नाहीये. तिनेच तुमचा जीव वाचवला. सोडा हा अट्टहास. तिला या गावामध्ये राहू द्या. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, ही एक पहाडावरची आहे. तिला इथे जागा नाहीये. तिला या गावात स्थान नाहीये. तेव्हा राजकुमारी म्हणते, तुमच्या गावात स्थान नाहीये, पण माझ्या मनात तिच्यासाठी स्थान आहे. तेव्हा गावातील व्यक्ती राजकुमारीला म्हणतो, एवढंच तर तुम्ही राजवाड्यात स्थान देऊन दाखवा. तेव्हा राजकुमारी म्हणते, हो, देईल मी राजवाड्यात स्थान तिला. असं म्हणून राजकुमारी तेथून यल्लमाला घेऊन जाते. नंतर आपण पाहतो की राजवाड्यात भागवतीला ही आपल्या राजकुमारीसाठी खूप विचार करत असते. तेव्हा त्या ठिकाणी राजा येतो व म्हणतो, तुम्ही रुचिक मुनींना जे बोललात ते मी ऐकले. त्यामुळे तुम्ही रेणुकेचा एवढा विचार करू नका. तेव्हा भागवती म्हणते, ती माझी मुलगी आहे, ती माझी कन्या आहे. तेव्हा राजा म्हणतो, असं नका म्हणू. तुम्हालाही माहिती, तिला ज्ञान मिळवण्यासाठी बाहेर जावे लागेल व रुचिक मुनी याच्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. नंतर राजा म्हणतो, तुम्हाला माहिती आहे, राजकुमारी ही आदिशक्ती आहे. तुमचा विचार जर असेल राजवाड्यात तिला बांधून ठेवायचा तर ते शक्य नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला राजकुमारी रेणुकेचे जास्त माहिती आहे. असं राजा भागवतीला म्हणतो व तो म्हणतो की आणि आपल्या दोघांनाही सांगितलं आहे राजगुरूंनी की ती एक आदिशक्ती आहे. तिला जे करायचं आहे ते करू द्या, असं राजगुरूंनी सांगितलेलं आहे. तेव्हा भागवती म्हणते, मी एक माता आहे. यासाठी माझी कन्या ही माझ्या राजवाड्यातच असली पाहिजे. तिने दुसऱ्यासाठी काहीही करू नये असं मला वाटतं. असं भागवती व राजामध्ये संवाद राजकुमारी बाबतीत सुरू असतो. नंतर आपण पाहतो की राजकुमारी यल्लमा व दमकग्नी राजवाड्याकडं जाताना आपण पाहत असतो. तेव्हा एक व्यक्ती अधिकाराच्या सांगण्यावरून यल्लमाचा हात पकडतो व तो त्यांच्यासोबत वाद करायला सुरुवात करतो व तो व्यक्ती म्हणतो, ही पहाडावरची आहे, हिला गावामध्ये स्थान नाहीये, तू इथून जा, असं तो व्यक्ती यल्लमाला म्हणत असतो. त्या वादामध्ये राजकुमारीच्या हातामध्ये जो धागा आहे तो धागा त्याच ठिकाणी खाली पडला जातो, असं मालिकेत दाखवलं आहे. नंतर आपण पाहतो की अतिकारच्या काळ्या शक्तीमुळे त्या व्यक्तीला तो व्यक्ती हा अतिकारचं ऐकत असतो. नंतर तो त्याच्या पहिल्या विचारामध्ये येतो व राजकुमारी असं म्हणून तेथून निघून गेलेला आपल्याला दाखवला आहे. नंतर राजकुमारी दमकग्नी व यल्लमाच्या पाठीमागे अतिकार व त्याची पत्नी त्यांचा पाठीमागे जाताना आपल्याला मालिकेत दाखवलं आहे. नंतर यल्लमा राजकुमारीच्या हातात पाहते की तो धागा हा खाली पडला आहे. हे पाहून यल्लमा राजकुमारीला विचारते, तुमच्या हातातील धागा कोठे आहे? तेव्हा राजकुमारी म्हणते, माहिती नाहीये व इथेच कुठेतरी असेल, असं दमकग्नी म्हणून ते सगळेजण दमकग्नी, यल्लमा व राजकुमारी तो हातातील जो धागा पडला आहे तो आपल्याला हुडकायचा प्रयत्न करत असताना मालिकेत दाखवला आहे. नंतर अधिकार त्याच्या पत्नीला म्हणतो, जोपर्यंत राजकुमारी सोबत दमकग्नी आहे तोपर्यंत आपण राजकुमारीचं काहीच करू शकत नाही. जो धागा
राजकुमारीच्या हातात होता त्या धाग्यामुळे आपण काहीच राजकुमारीचे करू शकत नव्हतो, तर तो धागा ज्याने दिला आहे त्याच्याकडे किती शक्ती असेल. म्हणजेच धाग्यामध्ये एवढी शक्ती आहे, तर जो धागा ज्याने दिला त्याच्याकडे किती शक्ती असेल. तेव्हा अतिकारची पत्नी म्हणते, दमक अग्नी. तेव्हाच अतिकार म्हणतो, हो, ज्यावेळी दमक अग्नी राजकुमारीच्या सोबत नसेल त्याच वेळेस आपल्याला राजकुमारीला मारता येईल. असं म्हणून अतिकार त्याच्या पत्नीला सांगतो की तू जा आणि नाटक कर की तुझा पाय हा लचकला आहे, असं अतिकार त्याच्या पत्नीला म्हणतो. नंतर आपण पाहतो की त्याची पत्नी त्यांच्या जवळ जाते व खाली पडते व म्हणते, माझा पाय लचकला. तिला वाचवण्यासाठी दमक अग्नी राजकुमारी तिच्या पाशी जातात व म्हणतात, तुम्हाला काही लागलं का. तेव्हा ती म्हणते, माझा पाय लचकला, हे जे वजा आहे हे मी कसं घेऊन जाऊ. तेव्हा दमक अग्नी राजकुमारीला म्हणतो, तुम्ही धागा शोधा, तोपर्यंत मी यांना घरापर्यंत सोडून येतो. व दमक अग्नी तिचं सामान घेऊन तिच्या हाताला धरून तिच्या घराकडे नेतो, असं मालिकेत दाखवलं आहे. नंतर राजकुमारी सुद्धा तो धागा शोधताना आपल्याला दाखवला आहे. यल्लमा सुद्धा धागा शोधत असते. नंतर अतिकार त्याच्या शक्तीने तो राजकुमारीला मारण्यासाठी तिच्या जवळ जातो व दमक अग्नी त्या अतिकारच्या पत्नीला गावात सोडताना आपण पाहतो. पण अतिकार तिला मारण्यासाठी जवळ जातानाच पूर्ण काळोखा आपल्याला मालिकेत होताना आपल्याला दाखवला आहे. कारण दमक अग्नी त्याच्या शक्तीने पूर्णपणे काळोखा निर्माण करतो. यामुळे अतिकारला त्याची शक्तीचा वापर करता येत नाही. नंतर आपण मालिकेत पाहतो की यल्लमेला तो धागा सापडला आहे.